मी राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस. आज आम्ही भीमशक्तीच्या वतीनं नागठाण्याचा विषय आहे. नागठाण्याच्या सरकारी जागा गट नंबर 702/1/1 या जागेवर राहणारे जे गरीब कुटुंब 14 आहेत, त्या 14 कुटुंबांना 2006 साली प्रांताधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पुरावे घेऊन 1 गुंठा देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु आज इतके वर्ष झाले तरी पण त्या लोकांना त्या जागेची कब्जेपट्टी मिळाली नाही, म्हणून त्यांना घरकुल मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन त्याचा सगळे पुरावे स्वतःकडे घेतल्यानंतर 1 गुंठ्याचा सूचना देण्याबद्दल दिल्या होत्या. त्या जागेचा लेआउट काढून नगर रचनाकाराकडे ते लेआउटचा आदेश दिला होता. लेआउट बी तयार झालाय. लेआउट नुसार त्या लेआउटला मान्यता देण्यासाठी शासकीय पंच कमिटी देखील निर्माण केली, त्या लेआउटला मान्यता मिळाली. परंतु त्या लेआउट नुसार कुटुंब आज तागायत त्या जागेत राहत आहेत त्या लेआउट नुसार, परंतु त्यांना अजूनपर्यंत कब्जेपट्टी आणि 7 बारे मिळाले नसल्यामुळं त्यांना घरकुल देण्यासंदर्भात अडचण येत आहे. ग्रामपंचायत नागठाणे त्यांना घरकुल देण्यास नकार देत. माझं म्हणणं असं आहे की ही जी समिती गठन झाली पंच कमिटी, ज्यांनी आतापर्यंत मोजणी करणारा मोजणी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारीचा घरकुलाचा विषय त्यांच्याकडे आहे. जे नगर रचनाकार त्यांनी हा लेआउट केलाय, नकाशे तयार केल्यात, ही सर्व पंच कमिटी कलेक्टर साहेबांनी समोर बोलवावी आणि त्यांच्याकडून ही पूर्ण माहिती घ्यावी. त्याप्रमाणे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ती कागदपत्र दाखवतो आणि त्यांना कलेक्टर साहेबांनी विचारणा करावी की असं का झालंय बाबा, आतापर्यंत तुम्ही का करू शकला नाही, ही त्यांना विचारावं आणि मगच त्याचा निर्णय द्यावा. जोपर्यंत त्याचा फायनल निर्णय होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुटलं जाणार नाही, असं या भीमशक्तीच्या वतीने आज मी या ठिकाणी जाहीर करतोय. आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा विनंती करतो. जिल्हाधिकारी साहेब, ही गरीब कुटुंब नागठाण्यामध्ये राहतात, झोपड्या टाकून राहतात, कच्ची शेड टाकून त्या प्लॉट मध्ये राहतात. त्यांची दखल तुम्ही घेतली पाहिजे साहेब, कारण का आज तागाय त्या कुटुंबाला कुणीही वाली नाही. पाठीमागून कोणी येतोय आणि त्या ठिकाणी बसतो त्याला मिळतात, पण जो कायदेशीररित्या मागणी करून भूपट्ट मागणी करून त्या ठिकाणी राहतोय अशा लोकांना या राहण्याच्या जागेपासून वंचित केलं जाते. आता त्या जागेवर राहते ती जागा सरकारी जागा असली ती आणि निवासी प्रयोजनासाठी राखून ठेवलेली जागा आहे. 7 बारा त्याचा पाहिला तर अशा ठिकाणी जिल्हाधिकारी सुब्राव पाटील यांनी आदेश दिले होते आणि 1 गुंठा देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्या सुब्राव पाटील होते 2006 साली. त्यापासून आजपर्यंत ही 14 कुटुंब हेलपाटे घालतात शासनाकडे, फेऱ्या मारतात, पण त्यांची कुणीही दखल घेतली नाही. म्हणून भीमशक्तीने हा विषय पहिल्यापासून लावून धरलाय आणि आज हा विषय लावून धरतोय आम्ही. यांना जोपर्यंत कब्जेपट्टी मिळत नाही, घरकुलचा निर्णय होत नाही, तसं लेखी स्वरूपात आम्हाला पत्र मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण आंदोलन सोडणार नाही. या ठिकाणी तसंच उपोषण आंदोलन पुढे चालू ठेवणार आहे असं मी या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं बोलतो.